नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक थोडा जर बघितला तर हा टॉपिक तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, पण आजच्या टॉपिकवर डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे, कारण की मला बऱ्याच जणांच्या मुलांचे SMS आलेले आहेत, कॉल केलेले आहेत। तर आजचा टॉपिक जो घेणार आजचा टॉपिक म्हणजे टेस्ट सिरीजचं प्लॅनिंग कसं करायचंय, काय करायचंय, टेस्ट सिरीजचं प्लॅनिंग कसं करायचंय। जे काही आपण आता आपल्या जे काही सदारी अग्री प्लॅटफॉर्म ऍप आहे, या ऍपवर आपण 10 टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहेत। तर या टेस्ट सिरीज आता विद्यार्थी आता त्यांच्या मनात बरेचसे डाऊट आहेत, आणि कोणतेही टेस्ट सिरीज माझ्याच नाही तर कोणतेही तुम्ही जर टेस्ट सिरीज परचेस केलेल्या असतील तर आपल्याला कशा सॉल्व्ह करायच्या, काय सॉल्व्ह करायच्या, फक्त टेस्ट सिरीज घेतल्या म्हणजे प्रश्न सॉल्व्ह झाला नाहीये, त्याचा आउटपुट टेस्ट सिरीजचा मॅक्झिमम भेटण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करायचा आहे आज हे बघायचंय। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मोठा होईल, बट तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच्या व्हिडिओमधून तुम्हाला आउटपुट भेटेल। ओके, आपण 10 टेस्ट सिरीज दिले। मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं ज्या टेस्ट सिरीज बनवल्या आहे मी, हा टोटली आयोगाच्या धर्तीवर, म्हणजे आयोगाच्या धर्तीवर म्हटल्यापेक्षाही मी म्हणतो 60 ते 70% पोर्शन्स मी तिथूनच घेतला। बट मी काय केलं की त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये कमी जास्त करून ते घेतले, डायरेक्ट नाही येतं, तर असं केलं। म्हणजे काय केलंय तर जवळपास 60 ते 70% जो काही पोर्शन्स आहे, म्हणजे ज्या काही हे टॉपिक येतं आपल्याला जे पूर्व परीक्षाला, हे टॉपिक अजून एमपीएससीच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या परीक्षाला आहेत आणि त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले, या आयोगाच्या धर्तीवर मी टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत आणि याचे मुलांनी खूप छान पद्धतीने त्यांचे मला फीडबॅक सुद्धा आलेले आहेत। तर बघा, आज जे टेस्ट सिरीज हे करायचं तर मी तुम्हाला दिले की टेस्ट सिरीजचं प्लॅनिंग काय असायला हवं। ओके, मला काही गोष्टी तुम्हाला इथं डिस्कस करायच्या आहेत, तर हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, आलं का लक्षात, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे। तर हे तुम्हाला कसं सूट होईल ते बघा। सगळ्यात पहिलं म्हणजे असं आहे की आपण जो काही अभ्यास सुरू केलेला आहे ना, आपला अभ्यास किती झाला हे एकदा तुम्ही स्वतःला विचारा की माझा अभ्यास किती झाला। अभ्यास 100% करायचा, आलं का लक्षात। एकही सब्जेक्ट सोडू नका की ज्याला तुम्ही असं म्हणू शकता की मी या सब्जेक्टला स्किप करेल, एकही सब्जेक्ट सोडायचा नाही, 100% अभ्यास करायचा। तेव्हा कुठे 50%वर आपण येऊन पोहोचल आणि त्याच्यातले काही मायनस होऊन जे काही 45 याच्या क्वेश्चन्स आहे तिथपर्यंत आहे, त्याच्यामुळे अभ्यास 100% करायचा। आता बघा काय व्हायला लागलं, मॅक्झिमम जण की अभ्यास करायला लागले आणि अभ्यास करताना एक साईडचं कोणीतरी टेस्ट सिरीज सोडवत आहे आणि त्याला असं वाटत आहे की मी टेस्ट सिरीज चालू करा। पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, त्या समोरच्याचा अभ्यास, साईडचा अभ्यास किती झालेला आहे आणि आपला अभ्यास किती झालेला आहे, म्हणजे या कंडिशनला आपण टेस्ट सोडवायला पाहिजे का, लगेच नाहीये। आपण टेस्ट कशी सोडवायला पाहिजे, मी म्हणतो फर्स्ट टाइम तुमचा जोपर्यंत 2 रिव्हिजन्स होत नाही तर तोपर्यंत टेस्ट सिरीजला हातच लावला नाही पाहिजे, आलं का लक्षात, जोपर्यंत 2 रिव्हिजन्स होत नाही। मग सध्या टाइम येतो, हा सध्या नका देऊ टेस्ट सिरीजसाठी टाइम, सध्या फक्त तुम्ही रिव्हिजन्स मॅक्झिमम कसे होतात याच्यासाठी फोकस करा। कारण जर आता या टेस्ट सिरीजसाठी टाइम द्याल आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करसाल, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करसाल, क्वेश्चन्स येणार नाही, तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जाईल आणि कॉन्फिडन्स जर लो झाला तर परीक्षा देणं, म्हणजे ज्या आपल्याला परीक्षा द्यायची आहे, जर कॉन्फिडन्स लो झाला तर आपल्याला आधीच आपले मार्क गेले म्हणून समजून घ्या। त्याच्यामुळे टेस्ट सिरीज कधी सोडायचा, काय सोडायचं, ते याचा सगळं आज आपण डिटेल बघणार। व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला फायदा होईल। फर्स्ट, टेस्ट सिरीज कधी सोडवल्या पाहिजे। आता टेस्ट सिरीज कधी सोडवल्या, मी तर म्हणतो तुमच्या या महिन्यामध्ये, या जो काही मार्च महिना आहे या मार्च महिन्यामध्ये 100% सिलेबस कव्हर झाला पाहिजे। तुम्हाला सांगितलंय प्लॅनिंग की कसा करायचं, तुम्हाला 15 काय 16 तास द्यायचे असतील द्या, बट 100% सिलेबस आधी कंप्लीट करा। 100% सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर जो एप्रिल महिना आहे, या एप्रिल महिन्यामध्ये जे काही पहिले 15 दिवस येतात ते याला फक्त रिव्हिजनच लागेल। काय लागेल, फक्त रिव्हिजन्स करसाल तुम्हाला। फॉर एक्झाम्पल रिव्हिजन केलं तर नाही होईल। फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न विचारलाय, एका मागच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला की जे काही एक मोल पदार्थ म्हणजे किती, तर एक मोल पदार्थ म्हणजे 6.022 × 10⁻23 हा प्रश्न विचारलेला होता। आता काय होते जर तुमचं रिव्हिजन नाही झालं तर, जर हा प्रश्न विचारला किंवा अवॅकॅडो जर अंक विचारला, त्यालाच अवॅकॅडो अंक म्हणतात, हा जर प्रश्न विचारला तर त्याने ऑप्शन्स कसे दिले होते, आले का तुमच्यात, त्याने ऑप्शन्स दिले होते 6.022, हा तर कॉमनच होता, इंटू त्याला केलं होतं 10⁻22, 10⁻23, 10⁻24, 10⁻21। आता मला सांगा, जर तुम्ही फर्स्ट टाइम वाचले की अवॅकॅडोचा तुम्हाला माहिती वाचला होता फर्स्ट टाइम 10⁻22, पण ज्यावेळेस जर तुमचा रिव्हिजन नाही ना झाला तर 100% तुम्हाला तिथं 2 याच्यामध्ये कन्फ्युज होईल, मॅक्झिमम 2 याच्यामध्ये कन्फ्युज होईल, तिथं उत्तर तुमचं चुकलं। मग उत्तर परफेक्ट येण्यासाठी काय करावं, तुम्हाला रिव्हिजन्स करावं लागते। आणि आता मी हेच सांगतो की एप्रिल पर्यंत कोणी टेस्ट सिरीजला हात लावू नका, जोपर्यंत एप्रिल होते। पण डिपेंडिंग आपण तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीवर डिपेंड आहे, त्या व्यक्तीचा जर ऑलरेडी 100% अभ्यास झाला असेल, त्यानं 2-3 रिव्हिजन्स केले असेल तर 100% त्यानं आतापासून टेस्ट सॉल्व्ह करा। पण मी म्हणत आहोत जर तुमचा झालाच नाही, एकच आपण एकदाच वाचून चालू आपण टेस्ट सिरीज द्यायला, काय परफॉर्मन्स करणार आपण। त्यापेक्षा आता तुम्ही काय करा की तुम्ही मॅक्झिमम टाइम हा रिव्हिजन्सला द्या। रिव्हिजन्स करता मी आधी सांगितलं होतं शॉर्ट नोट्स तयार करा, छोट्या डायऱ्या घ्या। मी सुद्धा काही ज्या डायऱ्या असतात त्या छोट्या याच्यात लिहून ठेवतो, जेणेकरून ह्या ज्या स्टॅटिस्टिकल डाटा असते किंवा काही उतरता क्रम असते त्याचे काही स्ट्रिक असतील, तुम्ही नंतर तुम्हाला पुस्तकं नाही हे करायची रिव्हिजनमध्ये, तुम्हाला ज्या छोट्या डायऱ्या केलेल्या आहेत याच्यातून रिव्हिजन्स करायचे, अलग लक्षात। आणि त्याच्यातून रिव्हिजन केल्यानंतर काही पॉईंट त्याच्यातले परफेक्ट, कारण सेंटेन्स म्हणजे प्रश्न सोडवणं म्हणजे सगळं नॉलेज असणं गरजेचं नाहीये। आपल्याला त्यामध्ये जर 2 सेंटेन्स परफेक्ट माहिती असेल तर आपण त्याच्यावर उत्तर सॉल्व्ह करतो, आणि पण ते 2 सेंटेन्स तर माहिती पाहिजे परफेक्ट। मी तुम्हाला आज जेवढं तळमळीने याच्यासाठी सांगलो, कारण चुकत आहात आपण चुकत आहात।
तर ह्या चुका नका करू, कारण एक्सपिरियन्स जो काही माझा एक्सपिरियन्स असेल किंवा याच्यावरून सांगतो की या एक्सपिरियन्स गोष्टी सांगतो, तर काय करा, रिव्हिजन करा. जर तुमचं पहिल्यांदा 100% अभ्यास झाला, संपला की माझा सगळे विषय वाचून झाले, तर मी म्हणतो पुन्हा रिव्हिजन करा, पुन्हा घ्या रिव्हिजन करा त्याला. जर तुमचा 2 रिव्हिजन झाले असेल तर 15 एप्रिलच्या तिसरंही रिव्हिजन करून घ्या. करा रिव्हिजन नाही करसाल तर पॉसिबलच नाही येतं. कारण जर तुम्हाला प्रश्न याच्या स्टॅटिस्टिकल काही प्रश्न असतात आणि रिझल्ट जाणारे 0.25 न 0.75 न 0.75 0.1 मार्कांना किंवा 1 ते 2 प्रश्नांनाच आपले रिझल्ट जाणार आहे. मग याच्यासाठी रिव्हिजन करा. सध्या टेस्ट सिरीजला हात लावू नका. आणि मी माझ्या बऱ्याच जणांनी जवळपास 175 ते 200 जणांनी टेस्ट सिरीज हे केलेले आहे, परचेस केलेले आहेत आणि तुमचे रिस्पॉन्स सुद्धा खूप छान आले. तर मी माझ्या स्टुडंटसाठी जे काही ज्यांनी टेस्ट सिरीज परचेस केले आहेत माझ्या, तर त्यांसाठी मी हा वेळापत्र दिलेला आहे. कुठून केलेला आहे? 18/4, 19/4, 20/4 म्हणजे एप्रिल महिन्याच्या 18 तारखेपासून त्यांनी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या, असं माझं पर्सनल ओपिनियन सांगतो. मी तुम्हाला लादत नाहीये, तुम्हाला आतापासून सोडायचं सोडा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी सांगत होतो कारण आपण चुकतो. तर हे जे मी माझे दिले 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 मी 10 टेस्ट सिरीज दिले आहेत आणि या 10 टेस्ट सिरीज या टायमाला करेल. मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं टेस्ट सिरीज देणार आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज सध्या अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये 8 टेस्ट सिरीज 9 टेस्ट सिरीज सध्या अवेलेबल आहे. तुम्ही प्रश्न बघायचे असतील तर त्याच्यातून बघून घेता. पण तुम्हाला ऑफलाईन टेस्ट सिरीज मी 18 तारखेपासून तुम्हाला प्रिंट काढता येतील आणि हे देता येईल. तर मी हा टाइम टेबल ठेवणार आहे, अलग लक्षात. आता दुसरी गोष्ट, पहिला पॉईंट झाला की टेस्ट सिरीज कधी सोडायला. तर पहिल्यांदा की तुम्ही तुमचा अभ्यास तर करा. अभ्यास पहिला कंप्लीट नाही झाला, चालू आपण टेस्ट सिरीज सोडवायला. अरे त्याच्यात तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जाते, सगळं कॉन्फिडन्स लो होऊन जाते. आणि मग कॉन्फिडन्स लो झाल्याच्या नंतर स्वतःला असं होतं की यार आपला अभ्यास नाही, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मार्काची उंदर नाही राहिले, अलग लक्षात. दुसरा पॉईंट आहे की टेस्ट का सोडवायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. जर प्रॅक्टिसच नाही करसाल तर कसं पॉसिबल आहे. असे बरेच जण आहेत त्यांचा खूप जबरदस्त अभ्यास होता, बट आपण टेस्ट सिरीजची प्रॅक्टिसच त्यांनी केली नाहीये. तर कोणते क्वेश्चन कधी अटेम्प्ट करायचे, काय करायचे म्हणजे हे कळलंच नाहीये. आणि अटेम्प्ट करताना सुद्धा चुका केल्या, म्हणजे आपल्याला लिहायचं होतं खाली दुसरा गोल करायचा होता, तिसरा झाला. हे सगळं जर मिस्टेक तुम्हाला सुधारायचे असतील तर टेस्ट सोडवल्याच पाहिजे. आता मी एक व्हिडिओ ज्यावेळेस आपली पूर्वपरीक्षा असेल त्याच्या आधी मी 10-12 दिवसाने किंवा 5-6 दिवसांनी व्हिडिओ टाकेल की कोणत्या चुका करायच्या नाही परीक्षेला गेल्यावर, तो एक व्हिडिओ टाकेल, अलग लक्षात. पण सध्या काय करायचं, काय सोडवल्या पाहिजे. तर तुम्हाला चुका ज्या होणार आहेत तुमच्या तिथं, तर त्या चुका तुम्हाला इथं काय करायच्या आहेत, त्या करायच्या, तुमच्या झाल्या नाही पाहिजे, त्याच्यासाठी टेस्ट सिरीज सोडायची. सेकंड, टेस्ट आउटपुट कसे मिळेल. आता टेस्टचं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे. तुम्ही जो काही तुमचा तास घालता, 1 तास घालता, 2 तास घालता, तर त्याचं आउटपुट भेटणे गरजेचं आहे ना. कारण नुसतेच ते मनाला सॅटिस्फॅक्शन की नाही मी टेस्ट सिरीज सोडवली, मला काय 40-45 प्लस मार्क आले, बस टेस्ट सिरीज गेली तिकडं साईडला आणि आपण पुन्हा आपल्या कंटिन्यू याला. नाही, चुकीची ही पद्धत चुकीची आहे, रॉंगली पद्धत ही, अलग लक्षात. टेस्ट सिरीजचा आउटपुट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर जे टॉपिक येतं की त्या टॉपिकला मला याच्यातले प्रश्न आले नाही आणि तुम्ही जर आताच जर ते टेस्ट सिरीज थोडा घेतला तर 50% प्रश्न असेच येणार नाही. मी असं समजत नाही की कोणाचा अभ्यास झाला नाही, भरपूर जणांचा अभ्यास झालेला असेल, पण आपल्याला जर आलेच नाही मग काय टेस्ट सिरीज सोडून फायदा आहे. म्हणजे जे प्रश्न आपण जे काही वाचलंच नाही त्याच्यावर आपण क्वेश्चन अटेम्प्ट करत आहे. मग तुम्ही म्हणसाल सर आम्हाला प्रश्न कसे कळते, प्रश्न कसा राहतो, ते टेस्ट सिरीज थोडं हे करतात. तर त्या टेस्ट सिरीज तर असतात, पण ते काय आपल्याला माहिती वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या हजारोनं लाखोनं महाराष्ट्रात टेस्ट सिरीज अवेलेबल करा. पण त्याचा दर्जा काय, काही टेस्ट सिरीज अशा असतात की एवढे टफ देतात ते की समोरच्या व्यक्तीला म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण लगेच ग्राउंड लेवलला आणून ठेवतात. कशाला करायचं एवढा, कारण आयोगही 3 सब्जेक्ट 4 सब्जेक्ट ज्याच्यात तुम्हाला 15 पैकी 12-13 मार्क पडतील असे देते, 2-3 सब्जेक्ट कठीण देते. मग आयोग जर हे पॅटर्न राबवत आहे तर कशाला एवढी डिटेल्स आहे. मी सुद्धा माझी टेस्ट सिरीज देताना मीडियम लेवलची टेस्ट सिरीज ठेवली आहे, अलग लक्षात. सेकंड काय केलंय, टेस्ट अनालिसिस बाबत. आता टेस्ट अनालिसिस भेटतो का, ऑनलाईन अनालिसिस भेटलं, हे तर एकदम रॉंग, चुकीचं आहे. मी करणार आहे, मला माहिती मी करणार आहे, कारण मुलांची त्याची डिमांड आहे. मी टेस्ट अनालिसिस कसं करणार आहे, ज्या मुलांनी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केला ते सदार ऍग्री एमपीएससी या नावाचा ग्रुप जॉईन करतील आणि तो सदार ऍग्री एमपीएससी टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केल्यानंतर जी काही 18 तारखेपासून टेस्ट सिरीज चालू होईल त्याच्यावर जे प्रश्न असतील त्याच्याशी रिलेटेड माहिती प्रोव्हाइड करणार, करेल. आता हे बरेच टेस्ट अनालिसिस त्यांच्याकडून काय करून घेता, अभ्यास आपण केलेला आहे, मग टेस्ट अनालिसिस आपणच करायला पाहिजे. कारण तुम्ही स्वतः ज्यावेळेस टेस्ट अनालिसिस करसाल ना त्यावेळेस तो पॉईंट तुमचा तिथं क्लिअर होईल, अलग लक्षात. म्हणजे जर तापी नदीवर एखादा प्रश्न विचारला आणि तापी नदीचं जे प्रश्न विचारला आणि तुमचा तो प्रश्न चुकला, जा तापी नदीवर जा, ती तापी नदी पूर्ण डिटेल वाचून काढा, मग बघा जर तापी नदीवरला जर आयोगाने प्रश्न विचारला तर चुकल का तुमचा प्रश्न. म्हणजे टेस्ट सिरीजून हा नाही की तुम्हाला जे प्रश्न विचारले ते आज इट इज तिकडे एमपीएससीला विचारतो, हा दृष्टिकोन टेस्ट सिरीजचा नसतो. टेस्ट सिरीजचा दृष्टिकोन असतो जर तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करता तर तो प्रश्न त्याच्याशी निगडीत आपण चुकत असतो तर तो टॉपिक तिथं जाऊन वाचा, अलग लक्षात. तिथं तो टॉपिक क्लिअर करून टाका, तिथं त्या टेस्ट सिरीजवर ते आजूबाजूला लिहून घ्या, एकदम काळी करून टाका ती टेस्ट सिरीज.
पण ते तुम्ही करा, कारण तुम्ही केलेलं असाल तर त्यावेळेस आयोगाला आपण ज्यावेळेस तिथं सॉल्व्ह करू ना, तर ते असं रेडीमेड याच्यावर नका राहू. आणि हे तुम्ही करण्यासाठी तुम्हाला आधी 2 रिव्हिजन द्यावं लागते, मिनिमम 2 रिव्हिजन. मी काय म्हणतो, एकदा रीडिंग आणि एकदा रिव्हिजन तुमची द्यावं लागेल, तेव्हा कुठं ते तुम्हाला येईल की हा टॉपिक इथं होता, हा टॉपिक याच्यातून घेतला, हा टॉपिक इथं घेतला. आणि आता काय कोणी जर अनालिसिस सांगत असेल ते ऐकायचं नाही करायचं, तसं नका करू. अलग लक्षात. सेकंड थिंग मी सांगतो, टेस्ट सोडवण्यासाठी वेळ किती द्यायला पाहिजे. टेस्ट सोडवण्यासाठी वेळ, आता मी तुम्हाला सांगत आहे की टेस्टचा टायमिंग आपला एमपीएससीची परीक्षा राहणार आहे 11 ते 12. 11 ते 12, तर तुमचा टेस्टचा टाइम सुद्धा 11 ते 12 ठेवायचा. मधात सकाळी किंवा मग माझा सकाळी मूड आहे म्हणून मी सकाळी सोडवतो नाही, रात्री सोडवतो. मी थेरॉटिकल काहीतरी वाचत आहे, माझा तो क्लिअर झाल्याशिवाय मी नाही. टेस्ट सिरीजला 11 ते 12 टाइम द्यायचा सगळ्यांनी, कारण तो टाइम त्या टाइमात तुम्ही सेटअप झाली पाहिजे तुमचा माइंड. आणि तुम्हाला हे याच्या जवळ 27 तारखेपर्यंत मी का दिलेले आहे, कारण की तुम्हाला ते माइंड सेटअप झालेला राहील की आपल्याला हा प्रश्न म्हणजे आपल्याला टेस्ट सिरीज 11 ते 12 सोडवायची, तुम्ही ते सोडवलेलं राहील कंटिन्यू. म्हणून तुम्हाला संडेची जी काही टेस्ट होणार आहे तर याच्यात काही असं अवघड वाटणार नाहीये, म्हणून मी हा टाइम ठेवलेला आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी ज्याने टेस्ट सिरीज परचेस केल्या, जे काही जवळजवळ 250 जणांनी टेस्ट सिरीज परचेस केल्या, त्यांना ही विनंती आहे की तुम्ही असं करा. शेवटी मी सांगतो, माझं एक पर्सनल वैयक्तिक मत आहे, तुमच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट आहे की टेस्ट सिरीजचा अनालिसिस. हा दर्जा कसा असला पाहिजे याबद्दल ऑलरेडी मी बोललो. टेस्ट सिरीजचा दर्जा कसा असला पाहिजे. टेस्ट सिरीजचा दर्जा असा असला पाहिजे की ज्या वेळेस हा मीडियम असला पाहिजे, म्हणजे जास्त टफ बी नको आणि काही अनंतर कुठून तरी प्रश्न आणू नको. आयोग तसा प्रश्नच नाही विचार. आयोगाला बघा ना, आयोगाने हे असे काही प्रश्न आणतात की बस टेस्ट सिरीज मध्ये की हा प्रश्न म्हणजे त्या सोडवण्याला वाटतं बापरे किती टफ सिरीज आहे, आणि नाही खूप छान टेस्ट सिरीज आहे, त्याच्यावर नसते डिपेंड आहे. तुम्हाला आयोगाचे प्रश्न बघा, आयोगाच्या प्रश्नावर सगळे डिपेंड राहते, एवढं गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे जर असं तुम्हाला वाटत एखादी खूप मोठी टेस्ट आणि काही वेगळे प्रश्न कशाला, म्हणजे काय असे कुठून तरी ते रेफरन्स घेऊन येतात वेगवेगळ्या याच्यातून टेस्ट सिरीज मध्ये की ते आपल्यालाही अरे वाचलंच नाही कधी, यानं कॉन्फिडन्स कमी होऊन जातो आपला. अलग लक्षात. आयोग वेगळेच विचारते ना, आपण इकडे सोडवलेला असतो, जेव्हा आपल्या मनात कॉन्फिडन्स कमी करते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा काय करा, तुम्ही फॉलो करा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही स्वतःवर अवलंबून राहा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. टेस्ट सिरीजचा अनालिसिस सुद्धा स्वतः तुम्ही करा. टेस्ट सिरीज 1 तास आणि 2 तास त्याचा अनालिसिस तुम्ही स्वतः त्या पेपरवर करा. 2 तास अनालिसिस करा त्या पेपरवर. अलग लक्षात. तेव्हा कुठं तुम्ही तयार होसा. आणि जर आपला तो प्रश्न चुकत असेल तर जा त्या टॉपिकवर जा, तो टॉपिक तेवढा पूर्ण कव्हर करा. अलग अलग कमीत कमी किती आपल्याला 50-60 प्रश्न तर ओळखीचे राहते, 30-40 जे प्रश्न राहतील जे कुठून तरी वेगळे आले तिथे चुका लागली तेवढेच बघायचे ना. म्हणून 1 तास टेस्ट सिरीज 2 तास तुमचं अनालिसिस स्वतः अनालिसिस करायचं. मी देणार अनालिसिस. अलग लक्षात. मी अनालिसिस देण्यापेक्षा माझ्या टेलिग्राम ग्रुपला मी त्या प्रश्नाशी निगडीत एक्स्ट्रा माहिती मुलांना देणार. अलग लक्षात. तर जे असं टेस्ट सिरीज ज्या पद्धतीनं सोडवायचे आहे, तुम्हाला टाइम हा ठेवायचा आहे. आपण टेस्ट सिरीज दिलेले आहेत ऑलरेडी 9 टेस्ट सिरीज, जवळपास 8 टेस्ट सिरीज आहेत. उद्या टाकणार आहे 9 टेस्ट सिरीज आणि 1 टेस्ट सिरीज लवकरच तुम्हाला अवेलेबल करून, अशा 10 टेस्ट सिरीज. आणि मग तुम्ही म्हणसाल सर आम्हाला अभ्यास करायचा, आम्ही नवीन आहे, म्हणजे कसं करायचंय. तुम्ही पहिल्याही वेळेस सांगितलं होतं. असं जर असेल की तुम्ही नवीन आहे, या टॉपिकवर प्रश्न कसे विचारतात हे जर विचारायचं असेल तर जो काही आपला पूर्व परीक्षेचा अभ्यास दिला, हा सगळा अभ्यास बाकीच्या कोणत्या तरी परीक्षेला आहे त्या परीक्षाचे पेपर क्वेश्चन्स पेपर घ्यायचे, त्याच्या झेरॉक्स काढायच्या. मागच्या 3 वर्षाचे कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, इव्हन तो राज्यसेवेचे परीक्षे प्रश्न बघा काय आहेत, त्याचा दर्जा जो राहील तोच आयोगाचा, आणि त्या आयोगाला पॅटर्नला फॉलो करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली तर मी सांगतो तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट तुमच्या परीक्षेमध्ये भेटतं. मॅक्झिमम आउटपुट तुमच्या परीक्षेत एवढं मी तुम्हाला काय याला सांगत आहोत, कारण की चुका होतात आपल्याकडून, तर चुका नका करू. आणि मी सध्या जे टेस्ट सिरीज दिली आहे ते फक्त 399 रुपयाला टेस्ट सिरीज दिली, सॉरी 299 रुपयाला टेस्ट सिरीज दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं नाही मी 299 ला दिली म्हणजे त्याचा दर्जा नाही, मी तोच दर्जा ठेवले. पण मला माहिती आहे की ज्यावेळेस आपण स्टुडंट असतो आपल्याला एवढा पैसा द्यावा लागतो, तर त्यावेळेस काय कंडिशन्स येते. त्याच्यामुळे मी 299 आता मार्चला ठेवलेली, एप्रिलमध्ये त्याची 399 म्हणजे 100 रुपयांची वाढ होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर आताच तुम्ही परचेस करून पहा. तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन्स मी 18 एप्रिल नंतर देतो. पण तोपर्यंत माझी म्हणजे पर्सनल माझं असं वैयक्तिक मध्ये, तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला तुमचा प्रश्नाचा दर्जा वगैरे पाहायचा, आयोगाला फॉलो करा. आणि त्याच्यानंतर ज्या काही टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह करायच्या तर या पद्धतीने मी सांगितलं, या पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, मी अनालिसिस जर स्वतः केलं तर तुमचं नक्कीच तुम्हाला याच्यातून आउटपुट भेटेल. आणि टेस्ट सिरीज म्हणजे आउटपुट असतो. मी वरील त्या आपल्या टेस्ट सिरीजवर नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच्यात नंबर टाकायचा आहे. वेळ काय ठेवायची 11 ते 12, 1 मिनिटही कमी जास्त नको. म्हणजे तुमचा 12ला 12, 11, 58ला पेपर संपला पाहिजे. 2 मिनिटं सुद्धा जे तुमचे मार्क खेळण्यासाठी असतो ना त्यावेळेस तुमचा पेपर देतात, ते एवढा अप्रोप्रिएट टाइम लावून टेस्ट सिरीज सोडायचा, बी सिरियसली सोडायचं आहे. असं मजाक साठी नाही, काहीतरी आलं काहीतरी नाही. तुम्हाला जर 25 मार्क पडले ना तरी कॉन्फिडन्स कमी करून घ्यायचा नाही. अलग लक्षात. कारण इथं 25 जर पडत असेल तर 100% तुम्ही जी काही पूर्व परीक्षा असेल त्याच्यात 50 मार्क घेसाल. अशा पद्धतीने टेस्ट वर्गात बऱ्याच जणांचे SMS आणि कॉल होते की सर आम्ही कसं प्लॅनिंग करावं, या पद्धतीनं प्लॅन करा. आणि थँक्स की मॅक्झिमम जणांनी जे माझ्या टेस्ट सिरीजला खूप मोठा रिस्पॉन्स देत आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा थँक्स.
तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं टेस्ट सिरीजचं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. अजून जर काही क्युरी असतील, माझा मोबाईल नंबर आहे किंवा काही अजून हे असतील तर नक्कीच लवकरच आपण आता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत स्टे होम, सेफ होम, आणि जे काही तुमचा स्टडी असेल तो घंटे वाढवा आता स्टडीची, कारण रिव्हिजन झालं पाहिजे. जर रिव्हिजन नाही झालं ना तर बघा, रिव्हिजन होणं गरजेचं आहे. शॉर्ट नोट्स तयार करा, डायऱ्या तयार करा, त्याच्यात लिहून काढा नदी कशा. अरे काय आहे ते आपल्याला माहिती, जनगणना महाराष्ट्राची भारताची, त्याच्यावरच 3 प्रश्न राहतात, 2 तर कन्फर्म असतात म्हणजे असतात. माहिती ते टॉपिक करा ना, घासा ना, ते डायरेक्ट लिहून काढा. मागचे प्रश्न बघा, डायरेक्ट लिहून काढा. जनसंख्या कुठं पार गेलं तर बघा, रात्री झोपताना बघा, एकदा ते रिकॉल करून बघा, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके, तोपर्यंत स्टे होम अँड सेफ होम. गुड बाय.